विधान परिषदेचे सदस्य आमचे सहकारी आमदार राजेश राठोड, माजी आमदार ज्येष्ठ नेते सुरेश जेतलियाजी, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रामकिशन ओझाजी, जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अनवर बापू देशमुख, राजेंद्र राख, राजेश काळे, सुरेश नागरे प्रदेश काँग्रेसचे सचिव, श्याम उमाळकर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, सत्संग मुंडे सरचिटणीस, तालुका अध्यक्ष निळकंठ वायाळ, शहर अध्यक्ष शबाब कुरेशी, भीमराव डोंगरे, आमचे सहकारी या भागातले 12 बलुतेदारांचं अतिशय चांगलं काम करणारे आमचे मित्र कल्याण दळे, नितीन जेतलिया, अनिल मुंडे, शरद बोराडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आज या प्रचार सभेला भर दुपारी आलेले मंठा शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की काँग्रेस पक्षाच्या या विराट सभेला, पहिली सभा ज्या मंठ्यामध्ये बहुधा होत आहे, परंतु या सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार प्रथम या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रो, मंठा शहर आम्हासाठी कोणासाठी नवीन नाही आहे आणि मंठा शहराने काँग्रेस पक्षाला नेहमी ताकद दिलेली आहे। जोरदारपणे मराठवाड्याचा प्रवेशद्वार औरंगाबाद पासून निघाल्यानंतर मंठ्यापासून जिंतूर मार्गे नांदेडला जात असताना मंठ्याहून जावंच लागतं, दुसरा पर्यायच नाहीये। त्यामुळे येता जाता मंठ्यामध्ये काय चाललंय, जेतलिया पंपावर आहेत की नाही, अनवर देशमुख परतूरला आहेत की नाही आणि राजेश राठोड गावात आहेत की नाही, या तिन्ही गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं आता सर्व ठीक आहे। आणि कैलास गोरंट्यालने सांगून दिलंय की तिन्ही चेहरे एकत्र असल्यानंतर मंठ्यामध्ये अजून काही पाहायची गरज पडू नये, असं या भागातलं नेतृत्व, एक तरुण सर्व मोठ्या उमेदीने काम करणारे सत्संग मुंडे असतील, बाकी सहकारी असतील, खूप प्रभावीपणे मेहनतीने काम करणारा सर्व वर्ग आहे, जो काँग्रेसचं पिढ्यानं पिढ्या या भागातलं काम अतिशय उत्तमपणे काम करणारी सगळी मंडळी आहे। ठीक आहे, कधी यश मिळालं असेल, कधी अपयश मिळालं असेल, परंतु अतिशय प्रभावीपणे या मंडळींनी काम केलंय। मला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे, एकेकाळी कधीर बापू देशमुख आमचे या ठिकाणचे या भागातले आमदार राहिलेले आहेत, भरपूर काम करायचे। दुर्दैवाने ते आमच्या आज सोबत नाहीत, परंतु शंकरराव चव्हाण साहेबांच्या सर्व राजकीय घडामोडीमध्ये कधीर बापूंचा एक मोलाचा वाटा राहिलेला आहे, हे मला नाकारता येणार नाही। त्यामुळे मी त्यांना फार जवळून त्यांची कारकीर्द पाहिली कधीर बापूंची। आमचे धोंडीराम राठोड साहेब सुद्धा खूप भरपूर मेहनत घेणारे या ठिकाणचं नेतृत्व राहिलेलं आहे आणि या सगळ्या आता पुढची पिढी आता आलेली आहे की ज्यांनी या सगळ्या भागामध्ये भरपूर मेहनतीने काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे म्हणून मेहनत करणारा हा सगळा वर्ग आहे। आणि त्यामुळे मी ठरवलं की आज मंठ्यामध्ये जायचं, मंठ्यामध्ये आपल्या सर्वांना विनंती करायची आणि या भागातली, या गावातली नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात द्या। मी तुमच्या बरोबर आहे हे सांगण्याकरता मंठावासियांना मुद्दाम भेटण्याकरता मी या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे। ठीक आहे, गावातल्या अनेक प्रश्नावर चर्चा झाली या ठिकाणी आणि नगरपालिका असताना नगरपालिकेने ही सर्व कामं केलीच पाहिजे, वादच नाही आहे। कैलास गोरंट्यालने फार मोठं काम केलं, मुद्दाम उल्लेख केलाच पाहिजे। जालन्यासारख्या शहराला पिण्याच्या पाण्याचा भयानक 2-2 महिने पाणी मिळत नव्हतं, त्या सगळ्या कामाला पाण्याच्या पाईपलाईन पासून प्रयत्नशील राहिले, उपोषणाला बसले, सरकार असताना उपोषणाला बसले। मी त्यांना म्हणलं, बा कैलासराव, लिंबू पाणी घेऊन टाका, तुमचं पाणी मी आणून देतो। परंतु पृथ्वीराज चव्हाणांना भेटलो, तेच मी त्यांना कॅबिनेटमध्ये म्हणलं, बा संपवा विषय एकदा, आणि तो प्रश्न मार्गी लागला। पण मी तो सांगायचा तात्पर्य आहे, पण आपण सर्व विसरलो की जायकवाडी नसती
तर मंठ्यालाही पाणी मिळालं नसतं, औरंगाबादलाही पाणी मिळालं नसतं, बीडलाही पाणी मिळालं नसतं, परतूर जालन्यालाही पाणी मिळालं नसतं. आणि म्हणून जायकवाडी प्रकल्प आपला हा नसता तर मराठवाड्याची काय अवस्था झाली असती याचा विचार मराठवाड्यातल्या लोकांनी केला पाहिजे, अशी माझी आग्रहाची सूचना आणि विनंती आपल्या सर्वांना. मला कोणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही, परंतु मला आमचे मित्र लोणीकर साहेबांना मुद्दाम सांगितलं पाहिजे. भाजपचे नेते आहेत, मागच्या काळात मंत्री होते, पाणी पुरवठा विभाग त्यांच्याकडे होता. उमेदवार नाही त्यांच्याकडे, तुझा उमेदवार नंतर बघू आपण काय काय. परंतु मला लोणीकर साहेबांना विनंती करायची आहे, त्यांच्या काळात त्यांनी वॉटर ग्रीडची कल्पना मराठवाड्यामध्ये आणली. मराठवाड्यातल्या या धरणाचं पाणी त्या धरणामध्ये, त्या धरणाचं पाणी त्या गावामध्ये, त्या जिल्ह्याचं पाणी त्या जिल्ह्यामध्ये. आम्हाला वाटलं चांगली कल्पना आहे, परंतु मला लोणीकर साहेबांना मुद्दाम आठवण करून द्यायची आहे. आधीच जायकवाडी आपलं 50% आलंय. किती? 50%. जायकवाडीची क्षमता 50% आलंय. आपलं अर्ध पाणी वरच चाललंय. आपलं वर म्हणजे नाशिक नगर वगैरे त्या भागात अर्ध पाणी वरच चाललंय. आणि उर्वरित पाणी सुद्धा मिळायला मारामारी होते. शेतीला पाणी दूर राहिलं, प्यायलाही पाणी मिळत नाही, अशा प्रकारची अवस्था झाली आहे. लोणीकर साहेब, मी तुम्हाला पहिल्यापासूनही आजही टीकेला टीका करत नाहीये. या निवडणुकीच्या निमित्तानं टीका करण्याकरता मी आलेलो नाही. पण लोणीकर साहेब, मराठवाड्यातल्या लोकांनी समजलं पाहिजे की तुटीच्या प्रकल्पात पाणी भरा अगोदर. ज्या प्रकल्पाला पाणी राहिलेलं नाही त्या प्रकल्पात पाणी भरा आणि पाणी भरून मग वाटा काय वाटायचं असेल तर. मग थोडक्यात सांगायचं, टाकी जर अर्धी भरली असेल तर ती टाकी आपल्या गावातच चालली पाहिजे ना बाबा. टाकीच रिकामी अर्धी रिकामी असताना आपण हेच पाणी दुसरीकडे घेऊन वळवू लागलो तर जिल्ह्यात भांडणं निर्माण होतील. उद्या जिल्ह्यात भांडणं निर्माण होतील. मराठवाड्या आधीच आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण एक जिल्हा उद्या भांडण होईल. औरंगाबाद जालन्याचं भांडण होईल, तिथे उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा सुरू होईल. नांदेडमध्ये तिकडे बाबलीचं चालूच आहे भांडण, तिकडे आमचं आंध्र प्रदेश ते चालूच राहील. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आमच्या मित्र लोणीकर साहेबांना की लोणीकर साहेब, तुटीच्या प्रकल्पामध्ये पाणी आधी भरून घ्या. जायकवाडी पूर्ण भरली की मग काय करायचं करा, माझी काय हरकत नाही. पण तो मराठवाड्याचं पाणी आता दुसरीकडे द्यायची परिस्थिती आहे का याचा कुठे सातत्याने विचार करा, अशी माझी आग्रहाची विनंती आमचे मित्र लोणीकर साहेब. सातत्याने मित्र म्हणून लक्षात, मित्रच म्हणतो मी झाला. मित्रांनी विचार केला पाहिजे की मराठवाड्याचं पाणी देत असताना एका गावात एका जिल्ह्यातलं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात दिल्यानंतर पाणी कुठे कमी होणार आहे, कुठे व्यवस्थित मिळणार आहे, याचा कुठेतरी विचार या ठिकाणी केला पाहिजे, अशी माझी विनंती आमच्या सर्व राजकीय पक्षातील सहकारी मित्रांना या निमित्ताने मला मुद्दाम करायची आहे. मला कैलास भाऊंचे धन्यवाद मानले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना मी भेटलो आणि म्हणालो की म्हटलं चांगलं झालं, समृद्धी महामार्ग आपला जो चाललाय मुंबई पासून जालन्या मार्गे चाललाय, तो बुलढाणा मार्गे तिकडे चाललाय नागपूरला. पण मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की मराठवाडा सोडून चाललाय. म्हटलं जालन्याच्या पासून पुढचा भाग काय, मग तुमचा परतूर आहे, मंठा आहे, तुमचा जिंतूर आहे, परभणी आहे, नांदेड आहे. म्हटलं मराठवाड्यातले हायवेचे जे रस्ते आहेत, तो हायवे समृद्धी महामार्ग, आम्ही जर देवगिरीला बसलो तर 12 तास लागतात मुंबईला पोचायला. मला 10 ते 12 तास लागतात, 10-12 तास लागतात मुंबईला पोचायला. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की जालन्यापासून थेट नांदेड नाही, नांदेडपासून हैदराबाद आणि इकडे औरंगाबादपासून पुण्यापर्यंत हा जर समृद्धी मार्ग आपल्याला करता आला तर मराठवाड्याच्या लोकांना मुंबईला 5-6 तासात पोहोचता येईल. हा निर्णय होणं महत्वाचा आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे की त्यांनी मी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला समर्थन मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपये या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जालन्यापासून सरळ नांदेडचा पहिला टप्पा आपल्याला गाठता येईल. नांदेडला निघालो सरळ गोरंट्यालकडे 1.5 तासामध्ये आणि गोरंट्यालकडून निघालो की सरळ तिकडं औरंगाबादला 15 मिनिटामध्ये. अशा प्रकारचा हा रस्ता हा होणार आहे. आणि सांगितलं मी खजे बोलतोय ते वस्तुनिष्ठ बोलतो आहे की तुम्हाला मराठवाड्यातून मुंबईला 6 तासाच्या आत तुम्ही पोहोचू शकाल, अशा प्रकारची सोय या समृद्धी महामार्गाचा मराठवाड्यातला हा जो टप्पा आहे
त्यातून लागणार आहे. मित्र, फक्त मी एवढ्या वेळ थांबलो नाही. मित्र, मराठवाड्यातल्या लोकांना मुद्दाम जागरूक करायचे. सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने करून घेतात, पण मराठवाड्याचा वाली कोणीतरी असला पाहिजे. माझे सर्व सहकारी खूप मेहनत घेतात. मला मुद्दाम आठवण करून द्यायचं, फक्त समृद्धी महामार्ग मराठवाड्यात भागणार नाही, तर समृद्धीच्या महामार्गाच्या बरोबरीने आम्हाला बुलेट ट्रेन ही आपल्याला हैदराबाद पर्यंत आणि मुंबई पर्यंत नेली तर आम्ही मुंबईचे 650 किलोमीटरचं अंतर 3 तासाच्या आत मुंबई गाठू शकू. 350 किलोमीटर प्रति घंटे चालणारी बुलेट ट्रेन ही मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे. हा माझा प्रयत्न, अद्याप त्याला मंजुरी नाही आहे, हा प्रयत्न मी सुरू केलेला आहे की ज्या अनुषंगाने मुंबईला पोहोचल्याला मराठवाड्याच्या माणसाला सगळी काही विमानाने जाऊ शकत नाहीत. हा प्रकल्प, हा जो मार्ग उद्धाव यासाठी उल्लेख करते माझ्या सहकारी मित्रांसोबत की समृद्धी महामार्गाचं काम होताना भूसंपादनाच्या प्रक्रियेवर रेल्वे लाईनची आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी वेगळी आता जमीन घ्यायची गरज पडणार नाही. आपल्या समृद्धी बरोबरच रेल्वेची लाईन सुद्धा त्याबरोबर टाकल्याचं एवढी सोय आम्ही केलेली आहे. फक्त आता त्याला हिरवा झेंडा जर मिळाला तर मराठवाड्याचा माणूस 3.5 तासामध्ये सरळ मुंबई गाठू शकतो, हैदराबाद गाठू शकतो. अशा प्रकारची सोय मित्र आपल्याला 100% होणार आहे. आणि त्यामुळे हा टप्पा विकासात्मक, ठीक आहे, आता गावामध्ये सिंचनात, गावामध्ये पिण्याचं पाणी, गटारी, नाल्या, लायब्ररी, लाईट, पीठ अमुक ते होत राहील, पण मराठवाड्याच्या माणसाने थोडं दूरदृष्टी ठेवून याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि आम्ही सर्व सहकारी मिळून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मराठवाडा मागे राहणार नाही आणि त्याकरता गरज पडली तर संघर्ष केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मला मुद्दा या निमित्ताने सांगितलं पाहिजे. मित्र, ठीक आहे, तर गावात सिमेंटचा रस्ता झाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, आवश्यकच, वादच नाहीये, पण मराठवाड्याची दूरदृष्टी जर आपण विचार करून या गोष्टीला जर विचार केला तर मला खात्री आहे शेवटी आपलं सर्वांचं लक्ष मुंबईकडे आहे. आपलं काम मुंबईला, आर्थिक सर्व स्रोत मुंबईचा आहे, गरज मुंबईची आहे, काही लोकांना हैदराबाद सोयीचा आहे. आणि म्हणून मराठवाड्याचा सर्व भाग जो आहे तो हैदराबाद आणि मुंबई या दोन्हीकडे सोयीरित्या जोडल्या गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये एक टप्पा आपल्या समृद्धीचा मार्गी लागला आहे, दुसरं रेल्वेचं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. या निमित्ताने मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि त्यामुळे या गावातल्या विकासात्मक कामासंदर्भात चिंता करू नका. आम्ही सर्व एकत्र असल्यानंतर मंठावासियांना काही पाहायचीच गरज पडणार नाही, एवढी मी खात्रीत म्हणू इच्छितो. काही प्रॉब्लेम नाही. आणावं त्यांनी सांगावं, आमच्या या सर्व सहकारी मित्रांनी निवेदन द्यावं मला, मी बसून तुमचं काम करून द्यायला तयार आहे, हे जाहीरपणे या ठिकाणी मुद्दाम सांगतो. पण मंठावासियांना विनंती आहे की राजकीय ताकद कुठेतरी बसवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. रोज काहीतरी विरजन घालायचं कामच चालू आहे. चांगलं काम चालू, मिठाचा घडा टाकायचा, सरकार अस्थिर करायचं, सरकार कसं चालत नाही, सरकार कसं बदनाम आहे, सरकार असं अमुक तमुक घेऊन सरकार अस्थिर करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे, ज्याच्यामुळे सरकारला अडचणीत आणायचं आणि सरकार काहीच करत नाही अशा प्रकारचं सातत्याने भ्रम आज लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम चालू आहे. मित्रहो, गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपण सर्वांच्या आशीर्वादाने, प्रयत्नाने सरकार याच्यावर मात करू शकतो. आज आकडा बराचसा कमी झाला, अजून काही संपला असं म्हणणार नाही. ओमिक्रॉनचा नवीन विषय आता येतोय, माहित नाही कितपर्यंत जाणार आहे, काय होणार आहे, काय सांगता येत नाही. परंतु 2 वर्षामध्ये राज्याने या सगळ्यावर मात केली. 2 वर्षामध्ये बिमारी आटोक्यात आणली. आणि ते करत असताना राज्यात मग ते तुमच्या भागातले ग्रामीण रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, त्या सगळ्याला गोळी आहेत, वॅक्सिन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत, याकरता जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा दिला. कुठे पैसा कमी पडू दिला. विकासाची कामं थोडीशी बाजूला सारली, पण लोकांचा जीव वाचवला पाहिजे या अनुषंगाने राज्यामध्ये भरपूर मेहनत झाली. हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कामावर लक्ष नियंत्रित करून राज्याच्या विकासाचा गाडा हा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला. आणि या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय जो आपण घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हे सरकार मजबूत राहिलं पाहिजे, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. मला मुद्दाम सांगितलं. ठीक आहे, नगरपालिकेची छोटी निवडणूक आहे,
नगरपालिकेमध्ये किंवा स्थानिक स्तरावर आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही, पण राज्य म्हणून विचार करत असताना राज्य स्थिर ठेवण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका निश्चितच हे राज्य चाललं पाहिजे, राज्यामध्ये विकासाच्या कामाला मार्गी आपण लावलं पाहिजे, ही त्यातली प्रामाणिक भूमिका आहे. मित्रहो, मगाशी जेतल्यांनी सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाचा विषय. कालचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा, निश्चितच आम्हाला सर्वांना खूप निराशा झालेली आहे. आम्ही खूप सर्व नाराज झालो. सरकारने निर्णय घेतला, सुप्रीम कोर्ट म्हणलं 50%च्या आत आणा. आम्ही निर्णय घेतला, ऑर्डिनन्स काढला, वटहुकूम काढला, कॅबिनेटने मंजूर केलं, ठीक आहे 50%च्या मध्ये आणलं मी आरक्षण. पण 50%च्या मध्ये आरक्षण आलं असताना सुद्धा, सरकारने निर्णय घेतला असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं नाही आणि म्हणाले की इम्पिरिकल डेटा, आकडेवारी सहित तुम्ही ही संख्या एवढी असली पाहिजे हे सिद्ध करा. आता मुद्दा आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये मला भाजपच्या नेत्यांना विचार, सरकार तुमचं मागच्या काळात होतं, ही प्रक्रिया आजची नाही आहे, त्यावेळेस सुरू झाल्या असताना तुमच्या सरकारने तुम्ही का केलं नाही हो? आज आम्हाला कालपासून तुम्ही हे असं केलं नाही, सरकार जबाबदार आहे, अमुक जबाबदार आहे, आमच्यावर खडे फोडण्यापेक्षा तुमचं सरकार असताना, तुम्ही मागच्या 2-3 वर्षावर तुमचं सरकार असताना तुम्ही हे काय केलं नाही? मुद्दा आम्ही तर एक पाऊल पुढे गेलो, मागास आयोग निर्माण केला, तिचे जस्टिस निर्गुणना नियुक्त केलं, हे काम सोपवलं आणि 50%चा आरक्षणाचा निर्णय आम्ही मध्ये आणण्याचा निर्णय घेतला. पण केंद्र सरकारने, तुम्हाला माहिती पाहिजे, केंद्र सरकारने काल सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दिलं की इम्पेरिकल डेटा आम्ही देऊ शकत नाही, हा डेटा सदोष आहे म्हणायला लागला. मित्र, हा डेटा सदोष असता तर तुम्ही जे आज म्हणता तुमचं सरकार असताना हा डेटा सदोष नव्हता का? मग सगळ्या योजना या डेटाच्या आधारे, सर्व जी माहिती आहे त्याच्या आधारे तुमच्या सगळ्या योजना चालू आहे राज्यामध्ये. पण त्या योजना चालू शकतात, तर मग हा डेटा तुम्ही देणं नाकार का देता, हा माझा प्रश्न या केंद्र सरकारला आहे. पण त्याला करायचंच नाही आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय तसाच झाला. मराठा आरक्षणाच्या निर्णयामध्ये सुद्धा केंद्र सरकारने ज्यावेळेस कायदाच पार्लमेंटमध्ये पास केला, 50% अट काढून टाकली नाही. काढून टाकता आली असती, पण केंद्र सरकारने 50%ची मर्यादा न काढता अधिकार राज्यांना दिले आणि अधिकार राज्यांना दिले, बोंबलत बसा तुम्ही काही करा, म्हणजे 50%च्या वर आरक्षण न्यायचं नाही आणि 50%चा आरक्षणाचा कायदा तुम्ही बदलला नाही आणि म्हणून आज राज्याला सांगायचं तुम्ही करा. म्हणजे कसं करा? तुम्ही जर पार्लमेंटमध्ये जर घटना दुरुस्ती केली असती आणि 50%ची अट काढून टाकली असती तर मराठा आरक्षण 10 मिनिटात संपला असतं, ओबीसीचा विषय संपला असता, मुस्लिम आरक्षणाचा विषय मागे लागला असता. पण मुस्लिम आरक्षण तुम्हाला होऊ द्यायचं नाही, तुम्हाला इम्पेरिकल डेटा द्यायचा नाही, तुम्हाला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाही, तुम्हाला मराठा आरक्षण होऊ द्यायचं नाही. मित्रहो, हे सर्व सांगितल्यानंतर देशातल्या आणि मंठ्यातल्या लोकांना मला सांगायची आवश्यकता नाही की भाजपला राज्यातलं देशातलं आरक्षण संपून टाकायचंय पूर्णपणे, म्हणून हा उद्योग या देशामध्ये सुरू केलेला आहे आणि म्हणून असहकार्याची भूमिका. सहकार्य करायचंच नाही, सर्वच आरक्षण काढून टाकायचं, हा भाजपचा अल्टिमेट प्लॅन आहे. हा भाजपचा शेवटचा प्लॅन आहे की पुढील 2 वर्षामध्ये देशातलं आरक्षणच ठेवायचं नाही. मग काय करा तुम्ही करून घ्या. अशा प्रकारची परिस्थिती या केंद्रातल्या सरकारने आज निर्माण केलेली आहे. हे मुद्दाम माझ्या मराठवाड्यातल्या बांधवांना मुद्दाम सांगायचं आहे मला. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. हे सरकार जेवढं केंद्रात लवकर जाईल मित्र, तेवढाच मोकळा श्वास या राज्यातल्या, या देशातल्या ओबीसी, मराठा, मुस्लिम, गरीब, दलित, दलित सर्व 12 बलुतेदार आमचे आहे, सर्वांना याच्यामध्ये मोकळा श्वास घेता येईल. नाही तर आपण अडकून जाऊ या सगळ्या फसव्या याच्यामध्ये आणि 2 वर्षांना पुन्हा येणं आपल्याकडे. तोपर्यंत सर्व आरक्षण या देशातला संपवण्याचा घाट यांनी घातला मित्र, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे या भाजपवाल्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा. सांगणं आमचं काम आहे, आमची लढाई चालूच आहे. पण तुम्ही या लढाईमध्ये जोपर्यंत पूर्ण मराठवाडा उतरत नाही, ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये प्रत्येक जण उतरला होता, असा हा मुक्ती संग्राम, भाजपच्या विरोधातला मुक्ती संग्रामचा जोपर्यंत हाती घेत नाही मित्र, तोपर्यंत मराठवाड्याला, महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही. एवढं मला या निमित्ताने आपल्या लोकांना मुद्दाम सांगायचं आहे. आणि मग आमच्यावर खापर फोडायचं आणि आम्ही काही करत नाही म्हणून दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
मित्रांनो, मंठा ही मोठी व्यापारपेठ आहे, उद्योजक आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत. मी राठोडांचं अभिनंदन करेन, जेटलियांचं अभिनंदन करेन, कधी आमच्या बापूचं देशमुखांचं अभिनंदन करेन की आज अनवरभाईंनी आणि सर्वांनी मिळून जो जाहीरनामा दिला ते चांगला जाहीरनामा आहे. म्हणजे नेट सुविधा आता सगळ्या गोष्टी नेटवरच आहेत. बस 24 तास लोक फोनवरच घेऊन बसलेले आहेत. काय चाललंय देशातल्या जगातल्या बातम्या 5 मिनिटामध्ये, म्हणजे टी व्हीवर बातमी यायच्यावर आमच्या हातात बातमी असते बघ काय झालं. अशा प्रकारचं एकंदरीत नेट सर्व्हिस पूर्ण शहरामध्ये उपलब्ध करून द्यायचं महत्त्वाकांक्षी. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला वायरीचा. या वायरी काय मी शहरात बघत आलो होतो, वायरी लटकल्या सगळ्या. वायरी लेटर माणसं लटकून जाईल का, सगळ्याची परिस्थिती वायरीची आहे. त्यामुळे या सगळ्या विद्युत वाहिनी ज्या आहेत या सगळ्या अंडरग्राऊंड केल्या पाहिजे. काही वाहिनी वर न ठेवता तुम्ही जाहीरनाम्यात चांगला उल्लेख केला आहे की इलेक्ट्रिकल ज्या कनेक्शन्स आहेत ते सगळे अंडरग्राऊंड केबलिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला, ती चांगली बाब आहे. आणि दुसरं कल्पकतेने हा सगळा विषय जो आहे राठोड आपण अतिशय कल्पकतेने मांडलेला आहे. आणि मला खात्री आहे की जाहीरनाम्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर मंठा शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय काँग्रेस राहणार नाही, एवढं मला या निमित्ताने मुद्दाम सांगायचं आहे. आणि त्यामुळे सगळे विषय आज मराठवाड्याच्या दृष्टिकोन, पाण्याचा विषय असेल, समृद्धी महामार्गाचा विषय असेल, बुलेट ट्रेनचे विषय असतील आणि नगरपालिकेचे निश्चितच महत्त्वाचे आहेत. या सर्व गोष्टीकडे आपल्या सर्वांचं सहकार्य राहावं. एक चांगली ताकद मंठा शहरामध्ये आपण निर्माण करा आणि काँग्रेसला बहुमत द्या अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.